मैदानाकडे वळूया पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. केएसके प्रीमियर लीग आज तुम्ही पाहताय. केएसके महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 पर्व 3. पहिला चेंडू डीप एक्सा कव्हरला, ग्लोरियस स्ट्रोक. चेंडू सरळ ट्रॅव्हलत असताना फॅन्टास्टिक सीमारेषेच्या बाहेर चौकार. काय सुरुवात झाली आहे मॅचची. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. संघाची धावसंख्येचं खातं इथे श्री गणेशा चौकारानं केला जातोय. फलंदाज सचिन आणि सुशील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक खेळाडू काही दिवसापूर्वी प्राजक्ताताई भारतीय दौऱ्यावरती आला होता. न्यूझीलंड संघाचा रचिन म्हणून एक खेळाडू आपण पाहिला होता जो भारतीय दौऱ्यावरती आला होता. त्याच्या नावावरती एक वेगळी जादू होती. सचिन तेंडुलकरच्या नावातील काही शब्द त्याच्या नावामध्ये होते. राहुल द्रविडचा र घेतला, सचिन तेंडुलकरचा चीन घेतला आणि त्याचं नाव रचिन. त्याच्या आई वडिलांचं कारण की प्रेम असणाऱ्या राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर वरती प्रेम होतं आणि असंच काहीच सचिन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सचिन तेंडुलकरचं नाव ही रमेशजी तेंडुलकर सरांनी जिथे एका गीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरती ठेवलं होतं आणि या नावाने क्रिकेटचा देव म्हणून पुढे आल्यानंतर क्रिकेटचा देव म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहिलं, आज तुम्ही आम्ही एकत्र येण्याचं एकमात्र कारणही आहे सचिन रमेश तेंडुलकर सर. आणि आज ही स्पर्धा आपण पाहतोय. केएसके प्रीमियर लीग, केएसके महाबळेश्वर प्रीमियर लीग. गोलंदाज पुन्हा एकदा मनोज. हा असणार आहे डेड बॉल. पंच आमच्याकडे वळत असताना मुंबई अंडर 19चं क्रिकेट, अंडर 22चं क्रिकेट ज्या खेळाडूंनी गाजवलं ना, एक बलवान यष्टीरक्षक म्हणून ज्यांना पाहायला मिळायचं, असे यष्टीरक्षक जिथे बॉलिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत, जे कल्याणी घोरपडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत. एक हार्ड हिटर म्हणून त्यांना जाणलं गेलं. हा चेंडू पुन्हा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली, झेल निसटलाय. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. अशा रीतीचे झेल व्हायला हवेत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय जो आरजू 11 संघाने घेतलाय ना, तो कुठे ना कुठेतरी जर का सफल ठरवायचा आहे तर एक चांगलं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावं लागेल. अशा रीतीचे झेल घ्यायला हवेत. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना तुमचं हँड अँड आय कॉर्डिनेशन, बॉडीचं बॅलन्स हे चांगलं जुळायला हवं. बॉडीचं संतुलन जुळलं नाही आणि चेंडूवरची नजर हटली. हा ट्रॅकर इथे अधिक वेगाने मनोजने टाकला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जिथे शरीराला चेंडू ब्रश झालाय, धावा आलेली नाहीये. सुंदर गोलंदाजी करतोय मनोज. या मॅचच्या दरम्यान या स्पर्धेवरती एक वेगळी चुणूक, एक वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिलाय. 4 चेंडू हातालेत, 5 धावा खर्च केल्यात. लोअर फुल तो चेंडू आहे. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढे आल्यानंतर केवळ चेंडूला दिशा दिली फलंदाज. अर्थात आपण पाहतोय की सुशीलने जिथे डॉट बॉल आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करायला हवी. येणारा प्रत्येक बॉल जो आहे ना, तो षटकार आणि चौकारासाठी बनलेला नाहीये. हलक्या हाताने एकेरी दुहेरी धावा घ्यायला हव्यात. संघासाठी धावफलक जर का हलतं ठेवायचं आहे ना, तर भागीदारी या फार इम्पॉर्टंट ठरणार आहे. टप्प्याटप्प्याने एक मोठी भागीदारी करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल, जिथे मनोज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ऑन साइडला हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली, शॉर्ट स्क्वेअर लेगला टिपला, झेल संपला. फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला सचिन बाद. सुशील सोनकर ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळाले, कुठे ना कुठेतरी मैदान सोडल्यानंतर ते जरूर संघाच्या कर्णधाराला म्हणतील की मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहाणी है. आणि मैदानाच्या बाहेर लगेचच तंबूच्या आतड्याला परतत असताना सुशील सोनकर पाहायला मिळाले. धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आल्यानंतर केवळ 5 धावा धाव फलकावरती आहेत. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय सेकंड ओव्हर आणि बॅटिंग पॉवर प्ले लगेचच घेण्यात येतोय. प्रत्येक संघनायक याच विचार मैदानावरती खेळतोय की मला लगेचच बॅटिंग पॉवर प्ले संपल्यानंतर लगेचच आपण उत्तरार्धामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा कशा करता येतील यासाठी कटिबद्ध राहायला हवं. आणि तेच मैदानावरती पाहायला मिळतंय. ही जद्दोजहद आहे ना, ही जद्दोजहद एका तख्तासाठी आहे. ही जद्दोजहद एका चषकासाठी आहे. जो चषक आहे केएसके महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 पर्व 3 जे आपण पाहतोय. क्रिकेटचा रंगारंग
महासंग्राम ज्याला या स्पर्धेला संबोधलं गेलंय. कोयना सोयशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरच्या अंतर्गत येणारी ही स्पर्धा आज अनेक मोठमोठी यशाची शिखर पादाक्रांत करत असताना पाहायला मिळते. गोलंदाज राजेश गोलंदाजी मार्ग वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावांची कटोती पाहायला मिळाली. 5 धावा आल्या होत्या पहिल्या षटकाचा विचार केला एकंदरीत तर. एक चौकार वगळता कोणताही मोठा फटका आला नाही. पावलेचा कोणताही खरपून समाचार घेता आलेला नाहीये. परंतु हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली टीपला जाईल. संपलाय फलंदाज क्रमांक दुसरा अर्थात सचिन याचा खेळ. खेळाडू क्रमांक दुसरा बाद. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाद होतोय तो दुसरा. आजचा दिवस 13 मार्चचा तितका महत्वाचा राहणार आहे. जो संघ आज जिंकेल ना 13 मार्चला जिंकलो, परंतु आजचा दिवस तितकासा महत्वाचा. तेजस्वी भोसले यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांनाही आज जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आपण देऊयात. अनेक यशाची शिखर तुम्ही पादाक्रांत करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हा चेंडू इथे यू मिस. आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलं. खेळाडू क्रमांक तिसरा बाद. हॅट्रिकचा बॉल राहणार आहे. या हॅट्रिकच्या बॉल वरती काय केलं जाणार. तेजस भोसले यांची आठवण केली. पीटर सीडल हा जगातील एकमात्र गोलंदाज होता मित्रांनो. आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी त्यांनी हॅट्रिक घेतली होती. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक संपादन केली जाणार का हे देखील पाहावं लागणार आहे. राजेश याची ही भन्नाट गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. या गतवर्षीच्या हंगामामध्ये जिथे आपण पाहिलं ना दीपक चहरची T20 क्रिकेटमध्ये हॅट्रिक असेल, जसप्रीत बुमराची एकदिवसीय क्रिकेटमधली हॅट्रिक असेल आणि अगदी त्याच वेळेला मोहम्मद शमीने घेतलेली कसोटी क्रिकेटमधली हॅट्रिक असेल, ही महत्वाची ठरली आहे. जलालुद्दीन खान याच्या माध्यमातून घेतलेली एकदिवसीय क्रिकेटमधली हॅट्रिक आपण पाहिली आहे. क्रिकेटमध्ये हॅट्रिक हा शब्द कसा आला हाही तितकासा महत्वाचा किस्सा राहिला. हा हॅट्रिकचा बॉल पाहूया. राजेश गोलंदाजी मार्कवरती हॅट्रिकचा बॉल घेऊन नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती असणारा हॅट्रिक बॉल. इथे ऑन साइडला हलक्या हाताने डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. तद्वर मात्र एक धाव जरूर घेण्यात येते. 1879 क्रिकेटमध्ये हॅट्रिक हा शब्द आला. स्पोफोर्थ या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जिथे 3 चेंडूवरती 3 खेळाडूंना बाद केलं आणि लगेचच त्याच्या संघ सहकार्यांनी वर्गणी गोळा केली, त्याच्यासाठी एक हॅट बक्षीस दिली. हा चेंडू इथे बीमरचा नो आहे. एक वेगळ्या पद्धतीचा अपिश अँड पनिश चेंडूला सरळ धाडलाय. भीमरचा नो त्यावरती चौकार. नवीन फलंदाज मैदानामध्ये आल्यानंतर संजयच्या बॅट मधून जो एक अपिश आणि एक पनिश फटका पाहायला मिळाला. भीमरचा नो आहे. गोलंदाजाला ताकीद देण्यात आली आहे. अशा पद्धतीचा वेस्ट साइड तुम्ही पुन्हा एकदा चेंडू हाताळलात गोलंदाजी बंद करण्यात येईल. फ्रीचा बॉल फटका फासलाय चेंडू हवेमध्ये, परंतु झेल घेऊन कोणताही इथे उपयोग होणार नाहीये. ही यष्टीरक्षकाला ठाऊक आहे. फट कमी दाखवल्या अमितने आणि इथे धाव अर्जित करण्यात आली एक. जिथे एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला पाहिल्या ना तर धाव फलकावरती 12 धावा धाव फलकावरती 12 रन्स ऑन अबाउट 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आहे. जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील. मंकेडिंगचा कॉल असेल खेळाडूला की तुम्ही पुढे जाताय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अर्थात 22 नोव्हेंबर पासून क्रिकेटमध्ये बदल असा असणार आहे मित्रांनो की मंकेडिंगचा कॉल दिला जाणार नाहीये. हा डेड बॉल पंच आमच्याकडे बघतात. लगेचच गोलंदाजाला फलंदाजाला ताकीद दिल्यानंतर चेंडू पडेल.
लॉर्ड फोर्स ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. लोड फुलटो चेंडूला ऑन साइडला लिहिले, या सीमारेषेच्या बाहेर धाडण्यामध्ये यशस्वी राहिला तो संजय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म अराउंड विकेटने हलक्या हाताने केला शॉट, फाईन लेगला बीट करून चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतं डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. 38 सर्कलच्या बाहेर येत असताना चेंडूला फील्ड केलंय, एक अचूक फेकी इथे ऑन डी स्टंप पाहायला मिळाली. धाव मिळाली, एक षटक संपुष्टात आलं. दुसरं धाव फलकावरती धावा आहेत त्या 9.50च्या सरासरीने 19 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. येणाऱ्या अजूनही 18 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. काय वाढून ठेवलं येणाऱ्या 18 चेंडू मध्ये, या साऱ्या गोष्टींची गोळाबेरीज फार महत्वाची राहणार आहे. येणारे 18 चेंडू तितकेसे महत्वाचे ठरतील या मॅचच्या दरम्यान. मनोज गोलंदाजी मार्ग वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कशा रीतीची गोलंदाजी होणार. पहिल्या षटकामध्ये काय टिचून मारा केला, फलंदाजांना चारी मुंढ्या चित केलं. अनेक वेळेला वेगवेगळे प्रश्न फलंदाजांसोबत निर्माण केले आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असताना प्रत्येक फलंदाज हा काही ना काहीतरी करत असताना बुचकाळ्यामध्ये टाकले या गोलंदाजाने. असा गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती दाखल होतोय मनोज. ज्या मनोजने आतापर्यंत आपण पाहिलं ना तर एक चांगली गोलंदाजी केली आहे. तो कटिबद्ध राहिलाय संघाच्या प्रती. या षटकामध्ये कशा रीतीची त्याची भावना असणार आहे. कारण अनेक वेळेला आपण म्हणतो ना की एक चांगलं प्रदर्शन करणारा, अनेक वर्ष क्रिकेट चांगलं खेळणारा, सातत्याने केएसके प्रीमियर लीग मध्ये आम्ही ऐकत असतो की एक चांगला फलंदाज, कास पठार विभाग असेल, मग केएसकेचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, परंतु त्यांनाही ऊन पावसाळे पाहिलं नेलं. याही खेळाडूंना चांगली आतिशी फटकेबाजी त्यांच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळते. आणि आज जो मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीचा खेळ ना तोच राजा ठरतो. आज कशा रीतीची गोलंदाजी करेल हा मनोज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, संबरीन डिलिव्हरी, यष्टीरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल आलाय. एक सुंदर गोलंदाजी या षटकाच्या दरम्यान ही पाहायला मिळणार का. आतापर्यंत एक चांगल्या टप्प्यावरती लयबद्धता काय असते या मॅच मध्ये या गोलंदाजाने आतापर्यंत पेश केलंय. कलात्मतेचा नमुना. हा चेंडू उजव्या यष्टीवरती आहे, हलक्या हाताने डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. चौकार. क्रिकेटचे सौंदर्य दाखवणारे फटकेबाजी जर का आपण म्हटलं ना, स्ट्रेट ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, पुल, हुक, अशा पद्धतीचे फटके आहेत ना, मग कट शॉट असतील, परंतु सर्वाधिक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका कोणता असेल ना तर तो कव्हर ड्राईव्ह आहे. आणि तो विराट कोहली सातत्यरित्याने खेळत असताना पाहायला मिळत असतो. हा चेंडू चौका ठोकला होता. आडव्या बॅटने पुल केलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षकाने व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला केले पास. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येणं अजूनही शेष आहे. हा षटकार. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावा धाव फलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना की गोलंदाजाचा आरसा असतो तो क्षेत्ररक्षक अथवा यष्टीरक्षक, परंतु क्षेत्ररक्षणाची चांगली साथ आतापर्यंत केएसके प्रीमियर लीग, केएसके महाबळेश्वर प्रीमियर लीगच्या या शेवटच्या आणि अंतिम दिवशी पाहायला मिळालेली नाहीये. हा फटका बॉटमला लागलाय, टोला लागलाय, चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षकाच्या हाती झेल. खेळाडू क्रमांक बाद होतोय, संघाला बसलाय धक्का क्रमांक 4.
WDCचा आज कॅमेरा वर्क तुम्ही पाहताय. एक चांगलं कामकाज WCCने केलंय. अनेक वर्षांचा कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खोलवा टप्प्याचा हा चेंडू ऑन साइडला कौ कॉर्नर क्षेत्राला बीट करतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिकंट स्ट्रोक चौकार. हा चेंडू ऑन साइडला ठोकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. विशाल जाधवच्या बॅट मधून येणाऱ्या चौकार आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 39 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 39 रन्स ऑन अ बोर्ड. 39 धावा धावफलकावरती अर्थात 13 ची सरासरी गाठली आहे WTC. जिथे राहुलजी उलवेकर साहेब यांच्या माध्यमातून ही वेबसाईट बनवण्यात आली. काही वर्ष क्रिकेट पासून दूर होती वेबसाईट, परंतु एका नव्या जोशामध्ये ज्या वेळेला वेबसाईट आली ना, एक वेगळ्या थाटामध्ये पाहायला मिळाली. आणि काय कॅमेरा वर्क पाहायला मिळाला. नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क. संपूर्ण प्रेक्षक वर्गाची मन जिंकली या वेबसाईटने आणि आज ती कार्यरत पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येतोय. तदवर मात्र एक धाव जरूर घेण्यात आली आहे. फेकी करण्यात येते. तदवर मात्र धावा येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती आहेत. प्रदीप आलेत षटक क्रमांक 4 येऊन गोलंदाजी मार्क वरती. 13 ची सरासरी गाठण्यात आली आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर 5 आल्या, परंतु तदनंतर आपण पाहिलं ना तर दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या. तिसऱ्या षटक थोडंसं महागडी गोलंदाजी राहिली मनोजची. संघाची धावसंख्या धावून पोहोचली ती 40 या धावसंख्येवरती. इथे फाटका फासलाय. चेंडू हवेमध्ये. एलिव्हेशन कमी. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय. संपलाय फलंदाजाचा खेळ. खेळाडू बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण अनेक वेळा म्हणतो ना, काही खेळाडूंसाठी काही गोष्टी लकी असतात. मग वीरेंद्र सहवागसाठी त्याचा रुमाल लकी असायचा. सचिन तेंडुलकर साठी त्याचे ग्लोव्ज लकी असायचे. तो पॅड नेहमी डाव्या पायातूनच घालायचा. म्हणजे ते सौरभ गांगुलीला आपण रुमाल घालताना पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षक जे असतात ना, ते एका क्षेत्रामध्ये सातत्याने क्षेत्ररक्षण करतात. राहुल द्रविडला आपण स्लिप मध्ये अनेक वेळा पाहिलंय. VVS लक्ष्मणला स्लिप मध्ये अनेक वेळा पाहिलंय. परंतु आज या मॅचच्या दरम्यान जो क्षेत्ररक्षण आम्ही पाहिलंय ना, जयदीपला यादव, त्याने मात्र त्याचं जे क्षेत्ररक्षण आहे ना, त्याचं जे आवडतं क्षेत्ररक्षण आहे त्याच ठिकाणावरती तो पाहायला मिळालाय. लॉंग ऑफला हा चेंडू पंचांकडे अपील आणि इथे हाईट फॅक्टर पाहिला गेला. आपण अनेक वेळा म्हणतो की लेग बिफोर देत असताना काय पाहिलं की प्रथमतः तुमची लीगल डिलिव्हरी आहे का, हाईट फॅक्टर कुठे आहे, डायरेक्शन कुठे आहे चेंडूचं, आणि निश्चितच या साऱ्या गोष्टी पाहिल्यानंतर अनेक वेळेला आपण म्हणतो की खेळाडूला लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद दिलं जातं. इथे चेंडू आला डॉट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 40. ऑन साइडला टोकलाय. चेंडू सरळ ड्राउल होणार. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सेहेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 46 रन्स ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती प्रदीप. खोलवा टप्प्याचा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतो. अपील करण्यात आली कॉट बिहाइंडची, परंतु कोणताही साऊंड पंचांपर्यंत आलेला नाही आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो की या ज्या गोष्टी आहेत ना, प्रत्येक वेळेला मॅच साठी फार महत्वाच्या राहतात आणि चांगले कटिबद्ध अंपायर पाहायला मिळालेत. या पूर्ण टीमचं आपण कौतुक करूया. त्यामध्ये कल्याणीजी घोरपड्यांचं विशेषतः कौतुक. अनेक वेळेला त्यांची मागणी मग सध्याच्या घडीला दुबई, कतार या ठिकाणाहून सातत्याने राहते. ते पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत.
यावेळी मात्र अपील पुन्हा एकदा करण्यात आली आहे, जिथे पंचांचा इशारा येणं शेष आहे की ह्या चेंडूवरती कशा रीतीची धाव आली आहे. बॅटने धाव आली असावी कदाचित, कारण इशारा आलेला नाहीये. धाव आली. एक संघाची धावसंख्या या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव आहेत त्या 47वा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही शेष आहे. थोडीशी घाई करा. आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय. आरजू 11 संघ जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा त्यांचा निर्णय आतापर्यंत घेण्यात आलाय. गोलंदाजांना सार्थ अभिमान असावा अशी गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये काय वाढून ठेवलंय. 6 चेंडूमध्ये कितपत धावा गोळा केल्या जाणार. हाणामारीचं षटक आपण पाहतोय, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये हाणामारीचे षटक म्हणूच शकत नाही. अशा रीतीच्या क्रिकेटमध्ये आपण 5 षटकांची मॅच अर्थात 30 चेंडूंचा खेळ, जास्तीत जास्त धावा गोळा करायला हव्यात. आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी येतोय. सुरेश सकपाळ गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मॅन इन रेड जर्सी गोलंदाजी मार्कवरती तो दाखल होत असताना पाहायला मिळेल, जिथे 47वा धाव फलकावरती आहे. स्ट्राईक एंडवरती विशाल माने. कशा रीतीची फटकेबाजी तो करणार. संजय आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये आहे. आडव्या बॅटने ऑन साइडला दमदार दर्जेदार बुलंदी पॉवरफुल आसमानी सुत आणि टोला षटकार. विशालच्या बाट मळून निघणारा हा फटका हवा के साथ साथ घटा के संग संग सरळ सीमारेषेच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार आला त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 6 ने पुढे तब्बल 53 धावा धाव फलकावरती आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा इथे सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा. बाईटच्या स्वरूपामधून चौकार. इथे आलाय आपण पाहतोय ना की चौकार येतोय. संघाची धावसंख्या 57 धावा धाव फलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर उजव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. प्रेशर प्रेशर आणि दडपण येत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि हे जे दडपण आहे ना हे झुगारावं लागणार आहे. प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की प्रेशर मध्ये आपल्या किचन मधल्या कुकरची ही शिटी वाजते. आपण तर माणूस आहे. इथे दडपण प्रामुख्याने झुगारावा लागणार आहे. एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. हा चेंडू ऑन साइडला ठोकलाय. फलंदाज विशाल मानेच्या बॅट मधून चेंडू आला स्लॉट मध्ये पार्क केलाय. पार्किंग प्लॉट मध्ये षटकार. षटकार आला विशाल मानेच्या बॅट मधून. आज मात्र काय आविर्भावामध्ये खेळतोय. त्याची बॉडी लँग्वेज, त्याचे कौतुक करायला हवं. त्याचा बॅक लेफ असेल, त्याची प्रॉपर टायमिंग असेल चेंडूवरची, या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या एकत्रित करून तो चांगली फटकेबाजी करतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 63 धावा धावफलकावर 64 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा डीपॅक्सचा कव्हरला केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगली एफर्ट दाखवतोय. चांगली कमिटमेंट पाहायला मिळाली. फेकी करण्यात येते. तद्वर मात्र 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 66 धावसंख्येपर्यंत धावून पोहोचतीये. पाक क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेक वेळा म्हणतो की कधी काय घडतं याचा नेम नाहीये. पहिल्या षटकामध्ये असं वाटलंच नव्हतं एक लो स्कोरिंग मॅच आम्ही पाहायला जातोय का. 2 षटकांमध्ये केवळ 19 धावा आल्या होत्या. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये धावांची लयलूट चालू आहे. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय चेंडूने. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू इथे डॉट येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या केवळ आणि केवळ 66 या धावसंख्येवरती. 66 66 धावा धावफलकावरती आहेत. मोठी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मैदानामध्ये विशाल माने अजूनही तग धरून उभा आहे.
खोलवा टप्प्याचा हा चेंडू ऑन ड्राय केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय, क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय, तद्वर मात्र दुहेरी साठी पलटलेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? चित्याची चपळाई, हलण्याचा वेग इथे दाखवलाय. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. संजय बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला. वन शॉट आहे, एक धाव शॉट आहे, अर्थात या चेंडूवरती केवळ एक धाव मिळेल. पहिलं सत्र संपुष्टात आलं. एंड ऑफ दी फिफ्थ ओव्हर. या धावा बनल्या धाव फलकावरती. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने 67 धावा आहेत. 68 धावांचं लक्ष, 68 रनचं टार्गेट इथे ठेवण्यात आलंय. आणि या 68 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जातो, काय घडतं काय बिघडतं, नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूया. एका बाजूला असेल ती कुणाल 11 आणि रोहित स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यानची लढत आहे. टॉस आपण करूयात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विकासजी मोरे सर जोडतील. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा, परंतु या आपण ऐकूया उत्तरार्धामध्ये कशा रीतीने या धावांचा पाठलाग केला जातो, काय घडतं काय बिघडतं. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडतं काय बिघडतं. निलेशजी मर्डेकर सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. चला या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस आपण करूयात. कुणाल 11 आणि रोहित स्पोर्ट्स, टॉस करूयात, त्वरित या. चला विनंती असेल राजेशजी संकपाळ साहेब, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. या पुढचा होणारा सामना असेल कुणाल 11 वर्सेस रोहित स्पोर्ट्स. दोन्ही संघनायकांना विनंती असेल टॉस का बॉस मध्ये याची कृपा करा. चला कुणाल 11 संघनायक पाठवा मित्रांनो. कुणाल 11 संघनायक. अलग आहे. इथे मात्र नाणेफेकीचा कौल घेतोय आदरणीय सन्मानाचं व्यक्तिमत्व राजेंद्रजी संकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते. यापुढचा होणारा अटीतटीचा सामना असेल कुणाल 11 विपक्ष रोहित स्पोर्ट्स. इथे नक्कीच रोहित कुणाल 11 या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला, आपला शुभ संकेत आपल्या पारड्यामध्ये घेतला. काय निर्णय असेल दादा? क्षेत्ररक्षण करू पाहते आम्ही. कितीपर्यंत टार्गेट असेल? 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. ओके, प्रथम क्षेत्ररक्षण ना. ओके, प्रथम क्षेत्ररक्षण 60-65 पर्यंत रोखण्याचं नक्कीच आव्हान दिलंय. तुम्ही कितीपर्यंत स्कोर उंचवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 5 ओव्हरमध्ये 70-75चा प्रयत्न करू. मग दोन्ही टीमना खूप खूप शुभेच्छा.
पंढरी पंढरी हे घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची शिवरायांनी पावन केले कोयना सोळशी कांदा टिकोले कडक पाण्यात सह्याद्रीच्या घुमू लागले क्रिकेटचे वारे कृपा देवाची आमच्या राजाची कृपा देवाची आमच्या राजाची शूरवीरांच्या भूमीची शूरवीरांच्या भूमीची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची बेधुंद होऊन खेळाडू सारे एकजुटीने खेळायला आले घेऊन सात मैदानात हार जितीवर करतात मात भेट गावाची भाव भावाची भेट गावाची भाव भावाची ओळख झाली समाजाची ओळख झाली समाजाची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची पहिल्या पर्वाचा घेऊन मान अर्जुन 11चा झाला सन्मान दुसऱ्या पर्वात एक सूचना असेल तिन्ही टीम साठी तर तिन्ही टीम सूचना लक्ष असू द्या. टीम आरजू 11, टीम वेदांत 11 आणि टीम महाबळेश्वर 11. तर आतापर्यंत महाबळेश्वरच्या पॉइंट टेबल मध्ये 6 पॉइंट आहेत आणि त्यांचं जे नेट रन रेट आहे 1.3 आहे, प्लस मध्ये आहेत. आणि त्यानंतर वेदांत 11 6.4.0 हे त्यांचं नेट. परंतु टीम आरजू 11 आज जिंकते तर 6 पॉइंट आहेत, परंतु त्यांचं नेट रन रेट खाली आहे. त्यांना नेट रन रेट वाढवायचं असेल तर 12 बॉल मध्ये 65 रन बनवावे लागतील.
ओके, कारण तुमचं पॉइंट टेबल खाली आहे नेट रन रेटच्या हिशोबाने. तुम्ही ही मॅच जिंकता आरजू 11 तर 6 पॉइंट होणार आहेत, परंतु नेट रन रेट वाढवायचं असेल तर 12 बॉल मध्ये 65 रन्स तुम्हाला बनवावे लागतील. अगदी 2 ओव्हर मध्ये तुम्हाला ही मॅच फिनिश करायची आहे. तर आता पुन्हा एकदा वळतो मैदानाच्या दिशेने. दुपार सत्र बघायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये जो आवाज तुम्ही ऐकला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, जो आवाज सातत्यपूर्व आम्ही चर्चा केली की महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचला. अनेक स्पर्धांना ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, जयजी भोसले सर आणि आमचा KSK टेनिस बॉल क्रिकेटचा बुलंद आवाज अर्थात विकासजी मोरे सर आमच्या समोर जुळलेत. तर मी जातो घेऊन या मॅचच्या दिशेने. 65 धावांचं टार्गेट आहे. अगदी शिवनेरी 11ची आपण चर्चा केली की त्यांना प्रत्येक मॅचला 5 धावांची पॅनल्टी लागली. ती पॅनल्टी कमी करून हे टार्गेट आम्ही सेट केलंय, कारण त्यांनी औक्षण सेरीमनीमध्ये पॉइंट टेबलचं उल्लंघन केलं होतं, म्हणून त्यांना प्रत्येक मॅचला 5 धावांची पॅनल्टी. त्यांनी एक खेळाडू कमी घेतला होता आणि पॉइंट टेबल त्यांच्याकडे संपलं होतं. तर मैदानाच्या दिशेने वळतो. हा लेखाजोखा आहे आतापर्यंत या स्पर्धेचा. विशाल जाधव निघालेत. पहिला बॉल अगदी समोरच्या बाजूला खेळलाय, प्रॉपर टायमिंग करू शकले नाही. क्षेत्ररक्षक आलेत, लॉंग ऑफ वरतून फेक करतील. एक धाव आले. श्री गणेश केलाय पहिल्या सत्राचा. तर शिवनेरी 11 ला आणखी 2 धावांची पॅनल्टी आयोजकांच्या माध्यमातून आले की कॅप. दोन धावांची पॅनल्टी आल्या कॅपमुळे. वेगळी कॅप घातल्यामुळे ही पॅनल्टी आहे 2 धावांची. जी कॅप तुम्हाला दिली तीच कॅप तुम्हाला घालायची, म्हणजे कृपया कॅप परिधान करायच्या. ज्या आयोजकांमार्फत आपल्याला ज्या कॅप सुपूर्द केल्यात त्या सर्व प्लेअरला कंपल्सरी असेल. पुन्हा जर नाही घातलं तर प्रति ओव्हरला तुम्हाला पेनल्टी लागत राहील किंवा कॅप घालणं गरजेचं आहे. तर शिवनेरी 11 यांच्या टार्गेट मधून 2 धावा. कॅप कंपल्सरी नाहीये, परंतु जर तुम्हाला कॅप घालायचे तर ती आयोजन कमिटीने दिलेली कॅप आहे तीच तुम्हाला घालायची. जर तुम्हाला कॅप घालायची नसेल तर तुम्ही कोणतीही घालू नका, काही प्रश्न नाहीये. पण जर तुम्ही कॅप घालता तर जो ड्रेस कोड बरोबर जी कॅप दिली तीच कॅप तुम्हाला घालावी लागेल. चला मॅच सुरू करा. पॅनल्टी आम्ही देतोय. तर आम्ही इथे मात्र स्कोर बोर्ड मध्ये 2 धावा ऍड करतोय. टीम आरजू 11च्या स्कोर बोर्ड मध्ये 3 धावा आम्ही ऍड केल्यात. प्रत्येक कॅपला वेगवेगळी पॅनल्टी दिली जाणार नाही, फक्त टीमला 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. समीर शेलार आणि अमित कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवरतून गोलंदाज विशाल जाधव निघतील. ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्ले क्रमांक 1 आपल्या समोर बघायला मिळतो. या ओव्हरचा 3 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत आणि 3 या आकड्याचं महत्व आपण भारताच्या इतिहासामध्ये जाणत आलो. 3 जानेवारी असते ज्यांची जयंती असते, सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्री शिक्षणामध्ये महत्वाचं योगदान दिलं. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे आहेत आणि खूप चांगलं योगदान त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये दिलंय. धावफलकावरती 3 धावा आहेत. डेड बॉलची घोषणा केली. पुन्हा एकदा बॉलर विशाल जाधव सज्ज. उजव्यास्टी बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला गेला अगदी खरा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला होऊ शकला नाही. बॉल कुठे खेळायचा होता, बॉल आला कुठे, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये विशालने या बॉलला फील्ड केलंय, म्हणजे टायमिंग फसलं. नजर रोखून धरली. एस्टेटच्या पाठीमागे चांगलं कार्य तुम्हाला बघायला मिळतंय. बॉल गॅदर केलाय उजव्यास्टी बाहेर विथ द अँगल बॉलिंग करतायत विशाल जाधव. ज्यावेळेस आम्ही यांच्याबद्दल चर्चा केली, एक नामक बॉलर आहेत
आणि जी लाईन आणि लेन त्यांनी आज अवलंबली आहे, जो पिचिंग एरिया आहे तो खूप चांगला ठेवला आतापर्यंत. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही लाईन आणि लेन आणि टप्प्याला खूप महत्व दिलंय. बॉलर तयार. अक्रॉस द बॅट बॉलला उडवलाय. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे येतोय. एक वार चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. डीजे प्लीज. तर आपण चर्चा करतोय टीम अर्जू 11 ना मॅच जिंकायची, तर अगदी 2 ओव्हर मध्ये ही मॅच त्यांना फिनिश करायची आहे. अक्षरशः ज्यांनी आज मात्र या 3 दिवसांमध्ये स्कोरिंगचं काम केले, आमच्या प्रायोजकताई देसाई यांनी चांगलं स्कोरिंगचं काम केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. एक प्रोफेशनल स्कोरिंग त्यांनी आपल्या समोर सादर केलं. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक येथील हो आलेत. काऊ कॉर्नर मधून अगदी बॉलवरती झडप घातली. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो. ही चांगली भूमिका. धावा वाचवल्या टीमसाठी. जर ते सीमारेषेलगत थांबले असते तर आणखी एक धाव घेऊ शकले असते बॅट्समन. एक धाव अंकित केली जाईल. 10 धावा धावफलकावरती आता मात्र लागल्यात. गोलंदाजी रनवे वरतून स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसला. प्रॉपर लाईन मध्ये गेले नव्हते. डावे यष्टी बाहेरचा बॉल होता. अगदी टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित दुसरी बॉलने घेतली, म्हणजे बॉल खाली राहिला. डॉट बॉलची सांगता झाली. ओव्हर क्रमांक पॉवर प्ले क्रमांक 1 संपतोय आणि पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये टीम अर्जू 11 ने बनवल्यात. 10 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. तर गोलंदाजीवरती बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा केली आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदीप चोरगे, मॅन फ्रॉम गोगवे, एक अष्टपैलू खेळाडू नामक खेळाडू गोलंदाजी मार्गवरती. समीर शेलार यांनी बॉलला पाठवून दिला. हो इथे मात्र कॅच काय घेतली, थोडीशी झडप चुकली होती परंतु कॅच टिपली. विकेटचं पतन होईल. पहिला धक्का टीम अर्जू 11 ला लागलाय. समीर शेलार रेनोशी इथे मात्र माघारी. विशाल जाधव यांनी चांगली झेल टिपली आहे. धक्का क्रमांक 1 टीम अर्जू 11 ला लागलाय. 10 धावा धावफलकावरती असताना अगदी पहिल्या बॉलवरती बॉलर संदीप चोरगे, मॅन फ्रॉम गोगवे यांनी पहिला फलंदाज माघारी पाठवलाय. शिवनेरी 11 तुम्ही टीम बघितली असेल की शुक्रवारच्या दिवसामध्ये ही टीम खेळली अगदी खरी या स्पर्धेमध्ये. नक्कीच तो लेखाजोखा आहे शुक्रवारच्या दिवसाचा, तो नक्कीच आम्ही तुमच्या समोर सांगू. पहिलीच मॅच उद्घाटनाची टीम वेदांत 11 अगेन्स्ट शिवनेरी 11 झाली, परंतु शिवनेरी 11 ला पराभव पत्करावा लागला. परंतु तदनंतर जर शिवनेरी 11 मॅच खेळली महाबळेश्वर स्पोर्ट्स सोबत, ती देखील मॅच त्यांना गमवावी लागली. परंतु तदनंतर मात्र श्रेया 11 विरुद्ध त्यांनी बाजी मारली. लेटकट करण्याचा प्रयत्न हो पंचांना कसरत करावी लागेल. हो लागतेय. व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी केली. हा आणखी एक व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त धावफलकावरती जुळेल. मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती बॅट्समन तुम्हाला बघायला मिळतील. जयदीप जाधव झांजवड मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या जोडीला अमित कदम, खांबिल चोरगे. शपल होऊन बॉलला पाठवून दिलाय. हो लॉंग लेग सीमा रेषा पलीकडे बॉल जाईल. मिळतील धावा. या बॉल वरती 4 येतोय चौकार. जयदीप जाधव झांजवड यांनी हा चौकार खेळलाय. प्रयत्न हाच असेल की आम्हाला कमी बॉल मध्ये ही मॅच संपवायची. अगदी प्रीमियर लीग म्हटलं तर पॉइंट टेबलला खूप महत्व दिलं गेलं. तुम्ही इंडियन प्रीमियर लीग या IPL पॉइंट टेबल, नेट रन रेटला खूप महत्व दिलं जातं. बॉलर तयार होतील गोलंदाजीच्या रनवेवरतून. स्ट्रोक चांगला. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. कव्हर आणि शॉर्ट कव्हर मधून क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. एक धाव येते. हे चांगलं क्रिकेट. चौकार जरी लागला असला तरी मात्र तदनंतरचा बॉल ज्या प्रकारे रिलीज केलाय आत्मविश्वास वाढवणारा बॉल आहे.
कारण ज्या ज्यावेळेस एखादा चौकार षटकार लागतो त्या त्यावेळेस गोलंदाजाचं मनोबल खालावलं जातं, परंतु या मॅच मध्ये बघा चौकार लागलाय तदनंतर मात्र पुनरागमन केलंय. संदीप यांचा हा बॉल अगदी समोरच्या बाजूला लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहेत, ते फेक करतील, एक धाव खर्च केली जाईल याही बॉलवरती. आम्ही सांगत आलो जर तुमच्या खिशामध्ये पैसे असतील तरच तुम्ही ते खर्च करू शकता, म्हणजे धावा तुमच्याकडे असतील तरच तुम्ही त्या खर्च करू शकता. परंतु टार्गेट चांगलं आहे, फाईट होऊ शकते या टार्गेटमध्ये, परंतु गोलंदाजीची धार चांगली दाखवावी लागेल. खुल्या टप्प्याचा बॉल, त्याला मात्र चांगली दिशा, कार्पेटच्या साह्याने बॉल आलाय, एक धाव अंकित केली आहे. नक्की शिवनेरी 11चा प्रयत्न राहील की आम्हाला शेवट गोड करायचा आहे, कारण या स्पर्धेची वाट इथे मात्र थोडीशी चुकी, खराब फेक, आणखी एक धावेचा दुसरा मिल, 2 धावा कंप्लीट होतील. आपण चर्चा करतोय स्पर्धेबद्दल. अतिशय कोयना सोशी कांदाटी विभागातील खेळाडूंना 2 वर्ष वाट बघावी लागली. ही स्पर्धा मला वाटतं आपण एप्रिल मध्ये घेतली होती, मला वाटतं 18-19 तारीख असावी एप्रिलची, परंतु कोरोनामुळे ती स्पर्धा होऊ शकली नव्हती. कोरोनाचे कडक निर्बंध लादले गेले, अनेक स्पर्धा आपण कॅन्सल केल्या, परंतु हा स्ट्रोक मोठा आहे का? हो, इथे मात्र झडप चांगली, कौतुक करावं लागेल. एका हाताने बॉल अडवलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवून दिलाय. अगदी धावत जाऊन तो बॉल अडवला, बॉलवरती नजर ठेवली. मनोज होते, त्यांनी हा बॉल अडवला. खूप चांगली झडप घातली, कौतुक करेन त्यांचं. धावा वाचवल्या, टीमसाठी धावफलकावरती जातो. 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरच्या अंती टीम आरजू 11. आता इथून पुढे 3 ओव्हर असतील, 18 बॉलचा खेळ तुमच्याकडे असेल. आणि 45 धावांची गरज आहे. 18-45 समीकरण आपल्या समोर आहे. 20 धावा धावफलकावरती, गोलंदाजी मार्गवरती, नंबर 3 वरती त्यांचं प्राचारण केलं या ओव्हरसाठी. मनोज स्वतः गोलंदाजी मार्गवरती आलेत. या अगोदरचा बॉल त्यांनी अडवलाय, आता मात्र ते गोलंदाजी मार्गवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये त्यांना बोलवलंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. या बॉलला पाठवून दिलाय, इथे मात्र झडप चांगली. मी कौतुक करेन, कारण या प्रकारचे बॉल सीमारेषे लगत जातात, कारण जर तुम्ही सीमारेषे लगत थांबलात तर टप्पा पडल्यानंतर बॉल डोक्यावरतून जातो, परंतु झडप चांगली बघायला मिळाली. अगदी बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला, विशाल यांचा प्रयत्न राहिला की बॉल पर्यंत मी जातो. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन जयदीप जाधव, झांझवड गावचे खेळाडू आहेत. याही बॉलला एक चांगला स्ट्रोक आहे, आवाज चांगला आला बॅटमधून, परंतु कार्पेटचा स्ट्रोक अगदी एक धाव मिळवून देईल. एकेरी दुहेरी धावा क्रिकेटमध्ये नवसंजीवनी म्हटली जाते, कारण चौकार षटकार येत नसेल तर तुम्ही एकेरी दुहेरी धावा घ्या आणि तुमच्या धावफलकाला नवसंजीवनी द्या. याही मॅच मध्ये एक चांगला संघर्ष, एक चांगला बॅटल, एक चांगला वॉर बघायला मिळेल. फुल टॉसला क्रिकेटमध्ये कधीही माफी दिली जात नाही. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनी सोडली कॅच. याच प्रकारच्या कॅचेस तुमच्या पराभवाचं कारण देखील ठरू शकतात, म्हणजे छोटीशी चुकी कुठेतरी पराभवाचं कारण ठरू शकते. परंतु सांगत आलो आम्ही, ज्या वेळेस क्रिकेटमध्ये ज्या चुका होतात त्या चुका सुधारणं खूप महत्वाचं आहे, परंतु चुकांवरती पांघरून टाकणं हे चुकीचं आहे. चुका सुधारणं हे चांगल्या क्रिकेटचं लक्षण आहे. कॅच सुटली, आणखी धावा फलकावरती एक धाव आली. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. स्विंग अँड मिस प्रभावित करून चाललाय हा बॉल. तर जयदीप जाधव सज्ज होतील, मॅन फ्रॉम झांझवड. स्विंग अँड मिस याही बॉल वरती प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. लागोपाठचे 2 बॉल खूप चांगले, अप्रतिम बॉलिंग केली आहे. निर्णायक अशी मॅच आहे टीम आरजू 11 साठी. आपण चर्चा केली की त्यांना 2 ओव्हर मध्ये मॅच फिनिश करायची होती, परंतु आता मात्र धावा बनवताना तो संघ झगडतोय मैदानाच्या आतमध्ये. पॅडलाईनचा बॉल, घातकी गोलंदाजी आहे, त्याच्यावरती लॉंग स्टॉपला बॉल ट्रॅव्हल होईल, याच्यावरती रन्स मिळतील. वाईट +4, 5 धावा मी अंकित करतोय. हा बोनस पॉइंट असेल. पंचांना बॉल सुपूर्द करायचा आहे.
धावफलकावरती जातो. 29 धावा धावफलकावरती. आणि ज्या वेळेस आम्ही 29 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत सांगत आलो मित्रांनो, 29 ऑगस्ट आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. आज दिवस आपण क्रीडा दिन म्हणून साजरा का करतो? कारण त्या दिवशी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे. तो जन्मदिवस आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करत असतो. खुल्या टप्प्याचा बॉल अगदी समोरच्या बाजूला व्ही शेप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑफ मधून, फेक करतील, एक धाव येते. आणि ज्यावरती मेजर ध्यानचंद म्हटलं तर हॉकी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी जर कोणी केली असेल टीम इंडियाच्या माध्यमातून तर ते मेजर ध्यानचंद आहेत. लागोपाठच्या 3 ऑलिम्पिक मध्ये भारतीय टीमला चांगलं यश मिळवून दिलं, म्हणून त्यांचा जन्मदिवस आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. आज आपण क्रीडा हा खेळ अर्थात क्रिकेट खेळतोय. हा देखील एक क्रीडा क्षेत्राचा एक भाग आहे आणि बरेचसे प्रकार आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये. धावफलकावरती तो 3 ओव्हरच्या अंती 30 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. अजूनही 35 धावांची गरज आहे. येणारे बॉल 12 बॉल 35 रन्स बनवायचे आहेत. समीकरण आपण नव्याने मांडतोय. गोलंदाजी मार्गवरती नंबर 4च्या ओव्हरसाठी आता मध्ये प्राचारण केलंय संदीप चोरगे, मॅन फ्रॉम गोगवे. ओव्हर नंबर 4 साठी त्यांना प्राचारण केलंय. आणि ज्यावरती आपण या टीम बद्दल चर्चा करतो, टीम गोगवे यांच्याबद्दल चांगला खेळ त्यांचा राहिलाय. गोलंदाजी मार्गवरती ते येतील. पंचांकडे बॉल सुपूर्द करायचा आहे. सातत्यपूर्व कालच्या दिवसांमध्ये आपण चर्चा करतो की बरेचसे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात आहेत. आणि ज्यावरती आपण चर्चा केली या संपूर्ण स्पर्धेबद्दल कोयना सौशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान आयोजित KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 पर्व क्रमांक 3 आपल्या भेटीला आहे. आणि ज्या वर्षी आपण चर्चा करतो की 2018ला पहिलं पर्व कोपरी, 2019ला दुसरं पर्व वाशी, आता मात्र 2022 ची वाट बघावी लागली पर्व क्रमांक 3 साठी. ते पर्व क्रमांक 3 आपल्या समोर आहे. आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. एक चांगल्या आयोजनाखाली स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचा केंद्रबिंदू जर काय ठरलं तर ती ट्रॉफी ठरली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजची प्रतिमा त्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. अगदी ही ट्रॉफी तुम्ही कोणत्याही अँगलने बघा, अगदी छत्रपती शिवाजी महाराज तुमच्याकडे बघताना दिसतील. म्हणजे ही ऊर्जा आणि प्रेरणा या ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. अतिशय सुबक असं मैदान, नामांकित मैदान आहे. ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो 40+ घनसोली आणि भूमिपुत्र मैदान 23 सेक्टर ही नामांकित मैदान आहेत या विभागातली. 360 मैदान म्हटलं तर या 2 मैदानाची चर्चा खूप होते. ग्राउंडची सजावट तुम्ही बघा. खेळाडूंना बसण्यासाठी आसन कक्ष आहेत. प्रगल्भ असं व्यासपीठ आहे. 4 कॅमेरेमॅन सज्ज आहेत वर्ल्ड टेनिसच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करण्यासाठी. बॉल हवेमध्ये उडवून दिलाय, पाठवून दिलाय, लँड होईल बॉल. हो, काऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे येतो. एक टोलेशंग हाय हँडसम क्लासिकल षटकार. 6 धावा. डीजे प्लीज. याही बॉलला आता मात्र समोर खेळलाय, मिळतील धावा. याही बॉलवरती 4. लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. जयदीपच्या बॅट मधून दुसरा ब्लास्ट. झांझवड गावाचं नाव, ज्याच्या वेळेस विकास आपण यांच्याबद्दल चर्चा केली आहे. झांझवड गावाच्या माध्यमातून जयदीप जाधव चांगलं बॅटल त्यांचं रंगलंय. चांगली बॅटिंग त्यांनी केली. आज मात्र या प्रीमियर लीग मध्ये ही लीग पद्धती शेवटची मॅच आहे तरी चांगले खेळत आहेत. नक्कीच आधीपासून कदाचित अर्जुन इलन हा संघ उपांत्य फेरीमध्ये येणं गरजेचं होतं, पण थोडंसं टार्गेट चेस केलं होतं की 12 चेंडूमध्ये 66, कदाचित 18 चेंडू 66 धावा असतील. इथे मात्र बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळाले. अप्रतिम अशी फलंदाजी. पुन्हा एकदा देवी आपण एक उपाधी, ना भय ना भीती, आपले दैवत राजे शिव छत्रपती, छत्रपतींचा चावा. इथे मला बॅक टू बॅक षटकाराच्या 3 षटकाराच्या टोटल 18 धावा. अप्रतिम अशी फलंदाजी जयदीप यांच्या बॅटमधून पाहिली. बॅक टू बॅक 3 षटकार. कधी 18 बॉल 66 जर धावांचं लक्ष असतं तर कुठेतरी मात्र रंगत आली असती, कारण की 12 66 हे खूप अवघड असं समीकरण होतं. 18 किंवा 24 66 असतं तर एक फायनल सारखीच रंगत आपल्याला पाहायला मिळाली असती, कारण की दोन्ही संघामध्ये डू ऑर डाय, करो या मरो अशीच रणनीती पाहायला मिळाली असती. जयदीप अप्रतिम अशी झांझवड संघाने आतापर्यंत जेवढे विजय संपादित केले ते विशाल आणि जयदीप या जोडीच्या जोरावरती सर केले. या मॅच साठी आपण वेगळी जोडी बघितली. बॉल अगदी आलाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. समालोचन कक्षामध्ये येऊन बॉल नक्कीच याच्यावर धावा येतील. म्हणजे बॉलिंग करताना कुठेतरी कमी धावा
मध्ये रोखणं महत्वपूर्ण होतं, परंतु कमी धावांवरती टीम शिवनेरीला रोखू शकले नाही आणि कुठेतरी 12 बॉल 65 हे टार्गेट खूप मोठं होतं. परंतु जर आक्रमक बॅटिंग जर त्याच्या गोष्टी आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये तुम्ही खेळतं कसं याला खूप महत्व आहे. कारण मैदानाच्या बाहेरून आपण अनेक गोष्टी करतो ज्यावेळेस आपल्या गप्पा रंगतात, परंतु जर तरला विकास सर कधी महत्व नाही. बॉलर निघतील मनोज, माफ करा संदीप आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, आहेत त्यांनी पकडले कॅच. आता मात्र विकेटचं पतन होईल. धोका क्रमांक दुसरा टीम आरजू 11 ला. मनोजने चांगली कॅच पकडली आहे. अगदी या अगोदर आपण मनोजचं नाव घेतलं, त्यांनी तिसरं षटक हाताळलं होतं आणि एक 6 त्यांनी देखील वाचवलं होतं आणि तदनंतर ते बॉलिंगसाठी आले होते. आता मात्र त्यांनीच पकडले कॅच. संदीप चोरगे यांनी मिळवली ही विकेट. धावफलकावरती जातो, धावा लागल्या 52 धावा धावफलकावरती लागल्या. 65 धावांचं टार्गेट आहे. तर समीकरण आपण नव्याने मांडूया. सहा बॉल 13 धावांची गरज आहे. इथून पुढे 6-13 समीकरण आपल्या समोर. हा संघर्ष बघायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतील. संजय गोलंदाजी मार्गवरती आलेत. 6-13 आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. तर माफ करा, सुनील बॉलिंग मार्गवरती आहेत आणि संजय मैदानाच्या आतमध्ये आलेत. नारायण माफ करा मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॉलर तयार. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आहे. अतिशय बॉलच्या पाठीमागे प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही, परंतु एक धाव आले आणि जी जोडी मैदानाच्या आतमध्ये नारायण आणि त्याच्या जोडीला अमित आहेत. बाईटच्या माध्यमातून ही धाव आहे. आता समीकरण आपण नव्याने मांडूया. अमितने एक अगदी धाव काढून दिले. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन नारायण असतील. आता इथून पुढे 5 बॉल आणि रन्स बनवावे लागतील 11 माफ करा 5-11 समीकरण आपल्या समोर असेल. कोण घेऊन जाईल मॅच? स्कोर करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल विकास सर. बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक येतील. हो फेक करतायत. जमेची बाजू ही आहे की अमित कदम स्ट्राईक वरती आहेत. इनरी बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. अमित कदम हो षटकार मारू शकतात, चौकार खेळू शकतात, कारण याही अगोदर चांगली बॅटिंग केली आहे. परंतु गोलंदाजी मार्गवरती आपण सुनीलला बघतोय. हो ह्या धावा ते डिफेंड करू शकतात, ती क्षमता आहे यांच्याकडे. नक्की जयदीप आणि अमित नावाजलेली जोडी खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळते. रनचं टार्गेट कमी असेल तरी पण मात्र हिंमत हारले नाहीत आणि संघाला विजयश्री मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा 100% करताना पाहायला मिळते. स्वेअर चेंडू पंचांमार्फत घोषित केला. वाईटच्या स्वरूपात एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत देखील वाढ होते. धावसंख्या धावपटलावरती लागते 56. 4 चेंडू अखेर धावसंख्या असेल 9. जरी मात्र मी स्पर्धेतून माघार घेत असू तरी पण जाता आता मात्र विजयाची चव चोखून जाणारच असं मात्र निर्धार केला असेलच. ओहो स्विंग अँड मिस. शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल की या स्पर्धेतून आम्ही 2022 मधून चांगल्या आठवणी जपू आणि 2023 ला पुन्हा एकदा नव्या जोशाने येऊ. परंतु हा 22 ची सांगता करणारा प्रयत्न आहे दोन्ही टीमचा की आम्ही चांगलं खेळू आणि या स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या आठवणी जपू. फलंदाज अमित कदम सज्ज. खांबिल चोरगे. हो या बॉलला पाठवून दिला. क्षेत्ररक्षक येतील डीप स्क्वेअर लेग वरतून. आता मात्र आलेत फेक करतील. 2 धावा याही बॉलवरती अंकित होतील. धावफलक आपण पुन्हा एकदा वळूया धावफलकाकडे आणि समीकरण नव्याने मांडूया. 2 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. इथून पुढे मॅच कोण घेऊन जाईल सांगणं कठीण आहे. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी करे ये गलत बात है. अरे जिंदगी भरी है जख्मों से, उसे मरहम बनाना सीख लो. अरे हमें हारना है एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. 2 बॉल 7 धावांची गरज. अमित कदम खांबिल चोरगे की बॉलर सुनील. सुनील मॅन फ्रॉम रेनोशी. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, परंतु हा व्हाईट बॉल आहे. मॅच अजून ऑन आहे. व्हाईट प्लस 4 आहेत म्हणजे हा बोनस पॉइंट आहे. कुठेतरी यष्टीरक्षकाची चुकी आणि त्याच्या पाठीमागे 2 बॅकअप आहेत त्याची चुकी.
2 बॉल 2 धावा समीकरण नव्याने मांडूया. आणि इथे मात्र यष्टीरक्षक सुशील आहेत, ते थोडेसे चुकले, परंतु क्रिकेटमध्ये चुकी तुम्ही करता त्याला कधी माफी दिली जात नाही. फक्त तुम्ही चुका सुधारू शकता, परंतु त्या घडीला माफी नसते. दोनशेचा निर्णायक जर सामना असता तर वाईट वरती 4 जाणं म्हणजे कुठेतरी निराशजनक गोष्ट असते. तर मॅच लांबीची आहे किंवा अर्जू इलनला पॉइंट टेबलच्या नुसार खेळायचं जर कदाचित ही लढत असती तर मात्र 4 धावा खूप मौल्यवान असतात आणि 4 धावेनं मात्र पराभूत होणं किंवा एक छोटीशी चुकी किती मोठी महाग ठरू शकते किंवा स्पर्धेपासून वंचित ठेवू शकते हे कुठेतरी या चौकारानं पाहायला मिळालं असतं. चला वळूया, शेवट चांगला होतो का पाहूया. 2 चेंडू अखेर धावसंख्येची गरज असेल 2. पुन्हा एकदा अमित स्ट्राईक होते, मारण्याचा प्रयत्न चांगला होता, एकदा वर्जित केली गेली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. एका दर्जे समाधान मानणार का आता समीकरण असेल. इथे मात्र नक्कीच रिव्ह्यू मागितला गेला धावचीच्या स्वरूपात. तिसऱ्या पंचानं मात्र 5व्या रन केलं गेलं रिव्ह्यू सिस्टम साठी. तर जर 1 चेंडू 1 धाव आली तर मात्र ही सुद्धा दातात एक सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. आणि या स्पर्धेमध्ये फक्त एकच सुपर ओव्हर तुम्हाला बघायला मिळाले, जेच की काय आणखी एक सुपर ओव्हर तुम्हाला बघायला मिळेल. प्रश्न बरेचसे आहेत, उत्तर या बॉलच्या पाठीमागे दडलंय. OUT बॅट्समन आउट आहे, म्हणजे 1 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. 1 बनवली तर सुपर ओव्हर, 2 बनवल्या तर शेवट गोड. आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन नारायण असतील, अमित कदम माघारी जातील. ज्या वेळेस आम्ही चर्चा करत आलो, सांगत आलो, मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन सूरज दाखल होतील. आता मात्र टीम मीटिंग विकास सर बोलवली की शेवटचा बॉल कशा प्रकारे आपल्याला रिलीज करायचा आहे, कारण जर 1 बॉल टाकला आणि 1 धाव केली तर सुपर ओव्हर आहे, 2 धावांची गरज आहे. 1 चेंडू 2 धावा. 1 खर्च केली तर सुपर ओव्हर असेल, 2 दिल्या तर टीम आर्जू विलियनचा विजय असेल, आणि डॉट बॉल दिला तर मात्र टीम शिवनेरी इलेव्हन विजय असेल. या बऱ्याचशा गोष्टी आहेत, जर तरच्या गोष्टी आहेत. कदाचित 1 धाव आली तर मजा रंगत वाढेल. अर्जुन बोलेल जातात आम्ही पुन्हा एकदा खेळून जातो सुपर ओव्हर. नक्कीच लढत असेल, 1 धावावर रोखण्याचा प्रयत्न करणार का. 2 चेंडू अखेर धावसंख्येची गरज असेल 1 चेंडू 2 धावा. आता तर रनआउट तर माफ करा, आम्ही स्कोर बोर्ड मध्ये दुरुस्ती करतो. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. जर डॉट बॉल टाकला तर सुपर ओव्हर असेल. दुसऱ्या धावेला रनआउट झालाय. ओके, तेरा पाहिजे होत्या, 13 बरोबर ना. पहिला बॉल वाईड आहे. 65 65 धावांना विजय. तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी होती ना, ती आम्ही त्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली. 2 धावा कॅपची पॅनल्टी मायनस नाही केली तुमच्या स्कोर बोर्ड मधून, ती प्रतिस्पर्धी टीमच्या धावफलकामध्ये ऍड केली आहे. म्हणजे त्यांनी 1 धाव बनवली तेव्हा आम्ही 3 लिहिल्या होत्या. अगदी आम्ही असं केलं होतं, त्यामुळे अशा प्रकारचं स्कोर बोर्ड तयार झालं पुढे येऊन. समीकरण 1 बॉल 1 धावेची गरज आहे. 1 बॉल 1 धाव, कोण घेऊन जाईल मॅच. समीकरण आपण नव्याने मांडूया. 1 चेंडू 1 धाव, शेवट गोड करण्याचा प्रयत्न. 50-50 आहे. डॉट बॉल की 1 धाव, 1 धाव की डॉट बॉल. शिवनेरी 11 की आरजू 11, आरजू 11 की शिवनेरी 11. मॅच आपल्या समोर रंगली आहे. कोण घेऊन जाईल सांगणं कठीण. सुनील विचार करत असेल की माझ्या जीवनातला सर्वोत्तम बॉल मला टाकायचा आहे, आणि नारायण विचार करत असेल माझ्या जीवनातलं जे मी क्रिकेट खेळलोय त्याच्यात पण मला एक चांगला सर्वोत्तम स्ट्रोक खेळायचा आहे, कारण महत्वपूर्ण मॅच आहे. मला तर 1 ओव्हर 1 रन झाला तर कदाचित सुपर ओव्हर पाहिजे. तर नक्कीच सर्वांनाच वाटतं की ही सुपर ओव्हर व्हावी, म्हणजेच की काय सुनीलने डॉट बॉल टाकावा. परंतु जिंकण्याची मजा तेव्हाच आहे. सर्वजण ज्यावेळेस तुमच्या आतुरतेने हारण्याची वाट बघत असतात ना, त्यावेळेस जिंकण्याची मजा काही औरच असते. 1 बॉल 1, काय संघर्ष,
काय जिद्द, काय चिकाटी, टेम्परामेंट, एनर्जी, क्लास दाखवावा लागेल. एक बॉल एक. अगदी समोरच्या बाजूला अडवला असता तर नक्कीच. आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. अगदी मिडॉनला क्षेत्ररक्षक ठेवणं बंधनकारक होतं. टीम आरजू 11 ने विजय मिळवलाय. चला यापुढे होणारी लढत असेल पाहावे लागेल. कुणाल 11 असेल आणि रोहित स्पोर्ट्सच्या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून आपला प्रतिस्पर्धी संघ कुणाल 11 यांना फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलंय. हे पुढे होणारी एखादा लढत असेल, अप्रतिम अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. हे घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा